नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिवतीर्थ चौकात पाकिस्तानचा झेंडा जाळून हल्ल्याचा निषेध करण्यात आला व या हल्ल्यात जे निरपराध नागरिक मारले गेले त्यांना मेणबत्ती पेटवून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, माजी आमदार शरद पाटील, माजी महापौर भगवान करंका, महानगर प्रमुख धीरज पाटील, नरेंद्र परदेशी, महिला अध्यक्ष हेमांगी पाटील, भरत मोरे, ललित माळी, संदीप सूर्यवंशी, जवाहर पाटील, सुनील चौधरी, अनिल पाटील, विजय वाघ, चिलू आवळकंटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. काल रोजी पहलगाम जम्मू काश्मीर परिसरामध्ये पर्यटनासाठी गेलेल्या भारतातल्या सर्व धर्मीय निष्पाप नागरिकांवर पाकिस्तानचं प्रोत्साहन असणाऱ्या अतिरेक्यांनी अत्यंत घृणास्पद अशा प्रकारचा हल्ला करून तब्बल 28 निष्पाप नागरिकांचा त्या ठिकाणी बळी घेतलेला आहे. मित्रांनो, या देशावर सातत्याने पाकिस्तानकडनं सीमेपलीकडनं सातत्याने हल्ले होत आहेत. या देशामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई हे गुन्ह्यागोविंदाने नांदत असताना 140 कोटी लोकांचा हा देश आज जगाला आदर्श ठरत असताना पाकिस्तानकडनं या देशामध्ये हिंदू मुस्लिमांमध्ये द्वेष पसरवण्यासाठी कालचा जो हल्ला आहे तो हल्ला झालेला आहे. हे सगळं होत असताना या देशाचे प्रधानमंत्री, या देशाचे गृहमंत्री कुठल्याही प्रकारचा चकार शब्द काढायला तयार नाहीत. यापूर्वी या देशाच्या सैन्य दलावर देखील हल्ला करण्यात आला, कुठल्याही प्रकारचं उत्तर देण्यात आलेलं नाही. पुन्हा एकदा या देशाला पाकिस्तानवर अटॅक करून या सगळ्या दहशतवाद्यांचा बिमोड करण्याची वेळ आलेली आहे. आणि काल झालेला हा भीषण हल्ला हा केवळ भारतावर नव्हे तर भारताच्या सार्वभौमत्वावर, या देशाच्या एकात्मता अखंडतेवर, या देशातल्या संविधानावर हा हल्ला झालेला आहे. आणि म्हणून या देशातल्या सर्वपक्षीय लोकांचा आज या देशाच्या विरोधातल्या शत्रूंच्या विरोधात आमचा पाठिंबा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी पाकिस्तानचा तीव्र निषेध करत आहोत. त्यांचा झेंडा आम्ही जाळलेला आहे. आणि जे लोक आमच्या देशातले निष्पाप नागरिक, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातले तब्बल 6 लोक या ठिकाणी बळी गेलेले आहेत, या सगळ्यांसकट आम्ही यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.